मी पत्रकार संजय भागवत, रिपोर्ट टुडेमध्ये आपलं हार्दिक स्वागत। आज या पुणे पुस्तक महोत्सवामध्ये अनेक रसिक मान्यवर या ठिकाणी येत आहेत। आज आपल्या ठिकाणी प्रसिद्ध साहित्यिक विलास राठोड जी आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बातचीत करूया। विलास ठाकूर, नमस्कार। ठाकूर सर, आपल्याला या पुस्तक महोत्सवामध्ये येऊन काय आनंद मिळाला? आनंद म्हणजे एक तर पहिले म्हणजे पूर्ण आमची वाढ या पुस्तकांवर झाली। जे काय आज आम्ही आहोत हे पुस्तकं वाचूनच झालं। आमच्यास एकच गोष्ट होती की पुस्तक वाचणे, बाकी काही नव्हतं। आणि आज मी तुमच्यासमोर एक ॲक्टर, एक कलाकार, एक मॉडेल, एक लेखक आणि कवी म्हणून उभा आहे। आज सगळं त्याचं श्रेय पुस्तकांना आहे। पुस्तकांना मी दोनच सांगतो तुम्हाला, आमंत्रण असो वा नसो, मला तुमच्या पंक्तीत बसावंसं वाटतं आणि लग्न कोणाचं का असेना, मला वरातीत नाचावंसं वाटतं, वरातीत नाचावंसं वाटतं। मित्रांनो, मी कवी बाबा ठाकूर आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो। बाबा ठाकूरजी, आपलं नाव आम्ही खूप ऐकलेलं आहे। आपल्याला मराठी साहित्यामधल्या कोणत्या साहित्य कृतीनं अत्यंत प्रभावित केलं? मी पहिले क्राईमवर लिहायचो। दक्षता मासिकमधनं माझं पहिलं लिखाण सुरू झालं। वक्रऋषी, बाची अष्टेकर, भीष्मराज बाम या संपादकांच्या खाली मी लिखाण करायचो। नंतर त्याचबरोबर इंग्लिशमध्ये जेंटलमन मासिक, बॉम्बे मासिक, ब्लिट्सचं शेवटचं पान, ब्लड लाईन ह्याच्याकरता मी लिखाण करायचो। 5 वर्ष मी त्याच्याकरता लिखाण केलं। मॉडेलिंगचा माझा हा असंख्य म्हणजे लहान म्हणजे यंग एजपासून मॉडेलिंग करायचो। ग्रवेरा शूटिंग, अकबरीचा पोस्टर बॉय वगैरे असंख्य याच्यामध्ये मी मॉडेलिंग म्हणून पहिल्यांदा आलो। मिलिंद सोमण वगैरे मी करायचो। गौतम राजाध्यक्ष वगैरे माझी शूट करायची त्यावेळेस। लॉंग स्टोरी आहे। फक्त एकच सांगतो की आता मी काव्य क्षेत्राकडे आलो आहे आणि दररोज लिखाण करतो। मी माझे गुलाब वाढवतो। माझे घरी गुलाब आहेत, त्या गुलाबावर दररोज रचना करतो। आज गेली 6.5 वर्ष मी 2,500 गुलाबांचं काव्य लिखाण केलेलं आहे आणि दररोज ते 5 भाषेतून जातं। खालच्या मल्याळम, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदी। या गुलाबांच्या काव्याशिवाय आपल्या आणखीन कुठले असे प्रोजेक्ट आहेत का की जे लोक तुमच्या साहित्याची आवर्जून वाट पाहतात, लोकांना सांगू शकाल असे प्रोजेक्ट आपले नवीन? माझा प्रोजेक्ट एकच असतो की दररोज एक नवीन रचना। मी दररोज रचना लिहितो आणि ती 75 ग्रुपद्वारे 30,000 घरामध्ये दररोज जाते गेली 6.5 वर्ष। ह्याच्यापेक्षा अजून काय हवं? ह्याच्यापेक्षा अजून काय हवं माणसाला? आणि 5 भाषेत जातं, ह्याच्यासारखा गौरव कोणाला मिळणार? आज मी यातच समाधानी आहे आणि ह्याच्यातच माझा पूर्ण दिवस जातो। धन्यवाद बाबाजी, आपल्याला साहित्यासाठी हार्दिक शुभेच्छा।